हे डोकं घालते कसा आहे आपला सुप्या? तो आता व्हायरल होणार वगैरे वाटे. चला चला सुप्याला काही कळालंच नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन तडकत्या बडकत्या ब्लॉग मध्ये. तर हा दुसरा दिवस आहे. तो कालचा पार्ट होता पाऊस दिवस सगळं. आज दुसरा दिवस चालू झाला. आता नारेंगावला चालले. आजच्या दिवसात काय होतं हे बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. हा चलो. आपल्या नाही भाई कॅपॅसिटी. नको नको सॉरी कसे माणसा 2 3 तुझ्या आईची खाली मी आधी मारले तो होता. हे चुकीचं आहे. अरे मोबाईल नाही डेडलिफ्ट आहे ना, म्हणजे बिल्डर आहे मला तो. बिल्डर म्हणतात का? गावालाच पाहिजे त्यांना तरी जीव व्यवस्थित मारता. मी कसं आपल्याला तो म्हणतो मारायचंच. टेन्शन नाही पडत. जाते सुबेकर बघ इझी. आगे चल चल. ए साइड विनय ये जाते. ए आटो काढते लो. अरे ए अरे ए आवर आहे सुबह टिंगले इझी. अरे आज ए नाव नाही त्याच्याकडून जाऊ दे आजचे दिवस. घे हा उचल. सुप्या पत्या आला होता ट्रेन करायला. आज लय प्रॉपर ट्रेन झाले. तुम्हाला आधी आम्ही फ्लेक्सिंग बिक्सिंग दाखवली आधी नाही का. 4 आठवड्यानंतर नाही जवळजवळ एक महिन्यात म्हणजे जवळजवळ 1 महिनाच झाला आम्ही मी ट्रेन नाही गेलं तरी पण बॉडी कंडिशन नाच झाली आहे. आता ट्रेन बिन करून निघालोय आम्ही. लिफ्ट वरती आता 4 तास लागतील भाऊ. लवकर येते म्हणा. हा कसे जायचंय ना आम्हाला. उशीर झालाय आम्ही 3 तास 3.5 तास असू. 3 वाजल्यापासून इथे आम्ही. आज लेट. आज प्रॉपर ट्रेन गेले मी. आज खतरनाक विषय झाले. चला लवकर. तर मित्रांनो खूप दिवसांनंतर ब्लॉग येतोय चॅनलवरती. मला एक गोष्ट कळत नाही, मी डेली ब्लॉग टाकले का सबस्क्रायबर्स वाढते नाही. आणि मी 2 दिवसाचा जर गॅप पडला ना कणाकण सबस्क्रायबर्स वाढतात. काय विषय मलाच काही कळत नाही. आज आहे ना जवळजवळ 3:30 वाजता जिमला गेलोय आणि 7:30 वाजता जिम मधून आलोय.
3च एक्सरसाइज केल्यात, पण त्या इतक्या प्रॉपर ट्रेन केल्यात ना, त्याचे 4-4 सेट घेतलेत. कारण की पत्या पण आला होता, पत्या दुसऱ्या जिममध्ये जातो आणि पत्या बोला आज सोबत मारू म्हटला म्हणून इकडे आला होता. आणि मी उद्या त्यांच्या जिममध्ये जाणार आहे. खतरनाक विषय होणार आहे. पोजिंग वगैरे तुम्ही ती बघितलं असेल. म्हणजे तुम्ही म्हणशाल की असं तसं, पत्याची बॉडी तर तुम्ही बघितलीच, पण माझा विषय कसा आहे, मी 4 आठवडे जिमला गेलो नाही. प्लस याच्या आधी मी जिम कसं करत होतो, स्टार्टिंग केली तेव्हा बिगिनर होतो. 1 मंथ जर थोडं केलं आणि 1 मंथ पण त्याच्यामध्ये कसं प्रॉपर नाही, म्हणजे जिममध्ये बराच वेळ करायचो प्रॉपर टायमिंग लावून, पण तेव्हा कसं वेट कमी किंवा काही नवीन नवीन असं. जेव्हापासून मग प्रॉपर रुळलो मी, एक थोडा हे झालो नाही का जिममध्ये, तर त्याच्यानंतर थोडे दिवस 15 दिवस झाले, तर नंतर कसं झालं, थोडा टाईम मॅनेजमेंट होत नव्हता, सुट्ट्या पडायला लागल्या जास्त कामं, त्याच्यामुळे अर्धा तास जायचो, एक सेट मारून यायचो. तरीसुद्धा माझ्या बॉडीची कंडिशन अशी आहे माझ्या जेनेटिक्समुळं. फक्त जरा चेहऱ्याचं समजून घ्या, जाऊ द्या आता. मग कसे बॉडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. आता परत मला राहिलेला अजून एक जोर चॅलेंज कंप्लीट करायचे. आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.